कालपीला आल्यानंतर राणीनं श्रीमंत रावसाहेब पेशव्यांची भेट घेतली. मोठ्या दुःखी अंतःकरणानं डोळ्यामध्ये पाणी आणून आपली तलवार रावसाहेबांच्या पुढे ठेवून ती रावसाहेबांना म्हणाली, रावसाहेब, तुमच्या पूर्वजांनी दिलेली ही तलवार आपण परत घ्यावी. आजवर आम्ही हिचा योग्य उपयोग केला, पण आता तुमचंच सहाय्य राहिलं नाही आम्हाला. हिचा तरी काय उपयोग? ही तलवार आपण परत घ्यावी. रावसाहेबांना वाईट वाटलं. ती तलवार त्यांनी राणीला परत दिली आणि एकत्र येऊन इंग्रजांशी युद्ध करण्याचा निश्चय केला. बांदेवाले नवाब, बाणपूरवाले बुंदेले राजे, संस्थानिक, सैनिक, तात्या टोपे आणि सामान्य लोक एकत्र आले आणि कालपी इथं कडेकोट युद्धाची तयारी सुरू झाली. महाराणी झाशी परत मिळवण्यासाठी मोठं सैन्य घेऊन परत येते अशी बातमी ह्यू रोजला लागली आणि तो कालपीवर आक्रमण करण्यासाठी निघाला. त्यानं कोचच्या किल्ल्यावर ताबा मिळवला. क्रांतिकारकांच्या या पराभवानंतर राणीनं रावसाहेबांना सैन्याच्या योग्य व्यवस्थेबाबत काही सूचना केल्या. राणीच्या या सूचना मान्य करून रावसाहेबांनी सैन्याची व्यवस्था पुन्हा लावली. पण तरीही राणी या व्यवस्थेवर समाधानी नव्हती. तिला 250 अश्वारोही सैनिक देण्यात आले होते. ब्रिगेडियर स्टुअर्ट्स, लेफ्टनंट कर्नल रॉबर्टसन, लेफ्टनंट गार्डन हे कालपीवर चालून आले. कालपीच्या सैन्यानं मोठा निकराचा लढा दिला, परंतु इंग्रजी तोफांच्या माऱ्यापुढे कालपीचे बंदुकीनं लढणारे सैनिक टिकाव धरू शकले नाहीत. रावसाहेब पेशवे आणि बांद्याचा नवाब हे रणांगणातून पळून जाऊ लागले आणि हे पाहून राणीला खूप दुःख झालं. ती घोड्यावर बसून रणचंडिकेप्रमाणे घोडदळ घेऊन विजेच्या चपळाईनं शत्रूचा संहार करू लागली आणि अनपेक्षित हल्ल्यानं गोरे सैनिक अचानकपणे भांबावले. राणीचं वीरांगनेचं रूप पाहून कालपीच्या सैनिकांचं पौरुषत्व पुन्हा जागं झालं. तेही मोठ्या त्वेषानं शत्रू सैन्यावर तुटून पडले. राणी घोड्यावर स्वार होती. तिनं आपल्या घोड्याचा लगाम दातात धरला होता. दोन्ही हातामध्ये शत्रूच्या रक्ताची तहान लागलेल्या तलवारी तळपत होत्या. चपळ घोड्याला टाच देत पुढे जात दोन्ही हातांनी तलवार चालवीत ती शत्रूला सपासप कापीत होती. ती इंग्रजांच्या तोफखान्यावर चढली आणि तिने इंग्रजांच्या तोफा बंद पाडल्या. त्यावेळी ती वीरश्री, तो जोश, तो आवेश, ती मर्दुमकी पाहून कालपीचे सेनापती सुद्धा भडकले. गवत कापल्याप्रमाणे शत्रूला कापू लागले. राणीनं तोफा बंद पाडल्याचं वृत्त ह्यू रोजला कळालं आणि त्यानं उंटावरच्या तोफा आणल्या. उंटावरचे स्वार आणले आणि त्यामुळे कालपीचे सैनिक मात्र दुबळे पडले, विखुरले. राणीनं त्यांचा उत्साह वाढवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिला यश आलं नाही. नाईलाजानं तिलाही माघारी फिरावं लागलं. कालपी शहर आणि किल्ल्यावर ताबा मिळवताच 2 लाख रुपयांपेक्षा जास्त युद्ध साहित्य, 15 तोफा, चोपदार विलायती गोळ्यांचं भांडार असं सारं साहित्य इंग्रजांना आयतच मिळालं. खरं म्हणजे कालपीच्या सैन्याकडे योग्य सेनापती असता तर पराभव होणं अशक्य होतं. रावसाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मी कालपीहून पळून ग्वाल्हेरजवळ 75 किलोमीटरवरच्या गोपाळपुरात आले. बांद्याचा नवाब आणि तात्या टोपे त्यांना तिथंच येऊन मिळाले. पुन्हा एकत्र येऊन चर्चा झाली आणि राणीनं प्रस्ताव ठेवला. ती म्हणाली, आजवर ज्या वीरांनी इतिहास निर्माण केलाय त्या सर्वांनाच सक्षम किल्ल्याचा आधार घ्यावा लागलाय.
आणि त्यामुळे सर्वात आधी एखादा किल्ला जिंकून घ्यावा. आणि या प्रस्तावावर सर्वांचं एकमत झालं. ग्वाल्हेरचा किल्ला ताब्यात घ्यावा असं ठरलं. ग्वाल्हेरचं राज्य शिंद्यांना पेशव्यांकडून मिळालं होतं आणि म्हणून ग्वाल्हेरचे शिंदे आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत असं रावसाहेबांना वाटलं. रावसाहेब, राणीसाहेब हे विशाल सैन्य घेऊन गोपाळपुराहून ग्वाल्हेरच्या सीमेवर पोहोचले. शिंद्यांना निरोप पाठवला, पण काहीच उत्तर आलं नाही. रावसाहेब तसेच पुढे अमनपर्यंत आले आणि तिथं ग्वाल्हेरच्या सैन्यानं रावसाहेबांना अडवलं. पेशवे संतापले. तुम्हाला आमच्याशी युद्ध करायचंय असा सवाल त्यांनी केला. रावसाहेबांचं विशाल सैन्य पाहून सुभेदाराला काही बोलायचं धाडसच झालं नाही. तो बाजूला झाला. मुरार छावणीत पेशव्यांनी पाडाव टाकला आणि शिंद्यांच्या सरदारांनी विश्वासघात केला. अचानक ग्वाल्हेरचं सैन्य पेशव्यांच्या सैन्यावर तुटून पडलं, परंतु महाराणी लक्ष्मीबाईंनी जयाजीरावांच्या योद्ध्यालाही रणांगण सोडून पळायला भाग पाडलं. राणीनं त्या तोफा, ते युद्ध साहित्य सारं ताब्यात घेतलं. ग्वाल्हेरमध्ये क्रांतिकारकांचं समर्थन करणारं सैन्य होतं आणि त्यामुळं पेशव्यांना फार मोठा संघर्ष करावाच लागला नाही. आणि पेशवे अभिषिक्त सिंहासनाधिपती झाले. परंतु सत्तेचा मद पेशव्यांना फार लवकर चढला. पेशवे तात्या टोपे यांना जणू कर्तव्याचा विसर पडला. त्यांचं हे वागणं पाहून राणीला फार वाईट वाटलं. ती पेशव्यांकडे गेली आणि तिनं त्यांची चांगलीच कान उघाडणी केली. ती म्हणाली, विजयाच्या उन्मादात बुडून जाणं आपणास शोभत नाही रावसाहेब. आपणास आता कोणाची भीती नाही अशी जर तुमची कल्पना असेल तर ती अगदी चुकीची आहे. इंग्रज लोक फार धूर्त आहेत, चतुर आहेत. ते तुमच्यावर कधी आणि कसा हल्ला करतील याचा नेम नाही. तुमच्या सुदैवानं शिंदे सरकारचा खजिना, फौज, भरपूर युद्ध साहित्य ताब्यात आलंय तुमच्या. तेव्हा त्याची चांगली व्यवस्था लावून सगळ्या बाजूंचे मोर्चे खंबीर करा. फौज जय्यत ठेवा. रावसाहेब, मीठ शुद्धीवर या. आपल्या हातानं सर्वस्वाचा नाश करू नका. रावसाहेब, जागे व्हा. परंतु पेशव्यांनी राणीचे हे शब्द एका कानानं ऐकले आणि दुसऱ्या कानानं सोडून दिले. पण राणीचे हे बोल किती सत्य होते याचा काळानं लगेचच प्रत्यय दिला. ग्वाल्हेर पेशव्यांनी ताब्यात घेतलं. हे हिवरोजला कळलं आणि आरामासाठी सुट्टीवर जाणाऱ्या हिवरोजनं सुट्टी रद्द केली आणि नवीन रणनीती आखली. तो 6 जून रोजी ग्वाल्हेरकडे निघाला. 11 जूनला इंदुरकी इथं स्टुअर्ट्स त्याला येऊन मिळाला. हे दोघे पहुज नदी पार करून दुर्गम डोंगरातून वाट काढत 16 जूनला ग्वाल्हेरजवळ बहादूरपुरामध्ये येऊन पोचले. त्यानं पेशव्यांचं सैन्य, घोडदळ, पायदळ, तोफखाना या सर्वांचं बारकाईनं निरीक्षण केलं आणि आपली व्यूहरचना केली. पेशव्यांना इंग्रज पोचल्याची बातमी मिळाली. त्यांनी सेनापती तात्या टोपे यांना सेना तयार करण्याचा आदेश दिला आणि युद्ध झालं. पण या युद्धामध्ये राणी सामील नव्हती आणि पेशव्यांच्या सैन्याला इंग्रजांच्या सैन्याकडून पराभव पत्करावा लागला.